नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत चटपटीत आलू मसाला। ही भाजी बनवण्यासाठी खूप सोपी आहे। त्याचबरोबर ही तुम्ही पुरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता, तसेच वरण भाताबरोबरही खाऊ शकता आणि टिफिनलाही देऊ शकता आणि खूप कमी वेळेत झटपट होणारी ही भाजी आहे। चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते बघूया। भाजी बनवण्यासाठी मी इथे 4 बटाटे घेतलेले आहेत। त्यांची सालं काढून घेतली आणि ती पाण्यात टाकून घेतली, कारण बटाट्यांमध्ये स्टार्च असतं आणि बटाट्याची सालं काढली ना की तो लगेच लाल पडतो, तर त्यासाठी त्याला पाण्यात टाकून ठेवावं लागतं। हे बटाटे आता आपण छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊ आणि तुकडे तुम्हाला हवे असेल ना तितके छोटे किंवा मोठे ठेवू शकता। आणि अशा पद्धतीने मी बघा चौकोनी तुकडे करून घेतले, पण तुकडे केल्यानंतरही हे पाण्यातच ठेवले आणि हे बघा इतक्या छोट्या छोट्या पीसेसमध्ये मी हे तुकडे कट करून घेतलेले आहेत। हे सर्व बटाटे मी कापून घेतलेले आहेत। बटाटे बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करावा लागणार आहे आणि तो अगदी साधा सिंपल मसाला आहे। त्यासाठी मी 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घेतल्या, अर्धा चमचा काळी मिरी म्हणजे 8 ते 10 काळी मिरी घेतली, 2 छोटे चमचे म्हणजे पोहे खायचे 2 छोटे चमचे धणे घेतलेले आहेत, त्याचबरोबर 1 छोटा चमचा जिरे घेतले आणि 1 छोटा चमचा बडीशोप घेतली। आता ह्याचं आपण एक वाटण तयार करू, म्हणजे मिरच्या मी वेगळ्या वाटणार आहे आणि इतर मसाले मी वेगळे वाटणार आहेत। मसाला वाटताना त्याची बारीक पावडर करायची नाही, हा मसाला थोडासा जाडसर ठेवायचा, त्यामुळे ह्या बटाट्यांचा लुक खूप छान येतो। चला तर मग आता आपण मसाला वाटून घेऊया। आपला मसाला वाटून झाला। गॅसवरती मी एक कढई तापत ठेवली, त्यात 2 छोटे चमचे तेल टाकलं। तेल व्यवस्थित तापलं की त्यात अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। जिरे तेलामध्ये छानपैकी फुलले की त्यात अर्धा चमचा हिंग टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण बटाटा जो कापून ठेवला होता ना तो संपूर्ण बटाटा या कढईत टाकून घेऊ। आपल्याला ना तर आल्या लसणाची गरज आहे ना कांद्याची गरज आहे। आपण हे बटाटे आलं लसूण आणि कांदा न टाकताच बनवणार आहे, म्हणजे बिना कांद्या लसणाचा हा बटाटा बनवणार आहे। रोज रोज एकसारख्या भाज्या खाऊन कंटाळा येतो ना, त्यामुळे ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी। आता तेलामध्ये बटाटा 2 ते 3 मिनिट छानपैकी परतवून घ्यायचा। त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकूया। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एखादा मिनिट छानपैकी हे बटाटे तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि बटाटा 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचा। तेही पाणी न टाकता तेलामध्येच शिजायचा। बटाटा शिजायला फारसा वेळ लागत नाही, अगदी झटपट तो। पण हो, एकदा दोनदा मधून मधून झाकण काढायचं आणि बटाटा खाली लागू नये म्हणून हलवून पुन्हा झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट हा बटाटा शिजवून घ्यायचा। बटाटा शिजत ठेवून जवळजवळ 5 मिनिट झालेले आहेत आणि बटाटा 90% शिजला गेलेला आहे। आता यात थोडीशी हळद टाकून घेऊ आणि जो मसाला आपण मिक्सरमध्ये दळला होता ना तो 2 चमचे टाकून घेऊया। त्यानंतर यात आपण जे मिरची वाटून घेतली होती मिक्सरमध्ये ती टाकून घेऊया। ती सुद्धा मी 2 चमचे टाकली आणि मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। बटाट्याला चटपटीतपणा येण्यासाठी मी अर्धा चमचा यात आमचूर पावडर टाकली। पुन्हा एकदा एकत्र करून एखादा मिनिटभर हे बटाटे ह्या मसाल्यांमध्ये शिजवून घेऊया, म्हणजे मसाला बटाट्याला व्यवस्थितपणे सर्व बाजूंनी कोट झाला पाहिजे। त्यानंतर एखादा मिनिटाने कसुरी मेथी टाकूया आणि बटाटा पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून देऊ आणि गॅस बंद करूया। चटपटीत बटाटा मसाला तयार झालेला आहे की नाही? अगदीच सोपी भाजी आणि खूप झटपट होणारी। आता गॅस बंद केल्यानंतर एका सर्विंग प्लेटमध्ये ही भाजी आपण काढून घेऊ, म्हणजे अगदीच 5 ते 7 मिनिटात तयार होते आणि ही तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा पुरी बरोबर खाऊ शकता, तसेच वरण भात किंवा खिचडी बरोबरही खाऊ शकतात आणि टिफिनलाही देऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा
आणि हो, शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ना, ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आता पुन्हा भेटूया अशा झटपट आणि चटपटीत रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.